नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो होतो वडराईवरून हातगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी. हातगड हा किल्ला वडराईपासून 228 किलोमीटर अंतरावर आहे आणि ही जर्नी आम्ही बाईकने पूर्ण करणार होतो. सुरगाणा हा नाशिक जिल्ह्यामधील एक तालुका आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरुवात याच तालुक्यापासून होते. याला सातमाळ रांग असे म्हणतात. याच रांगेच्या उपशाखेवर हातगड किल्ला आहे आणि 150 किलोमीटर बाईक चालून आम्हाला लागली होती. मग काय, बाजूला एक छानसा स्पॉट दिसला आणि बनवली मॅगी. पुन्हा निघालो पुढच्या प्रवासाला आणि आता फक्त 78 किलोमीटरचा प्रवास बाकी होता. तोही डिस्टन्स जणू काही क्षणात पूर्ण केला. तर अशा प्रकारे आपण पोचलो हातगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाकडे. किल्ल्याची उंची साधारणतः 3600 फीट आहे आणि निम्मा रस्ता तुम्ही तुमच्या बाईकने किंवा कारने ड्राईव्ह करून पायऱ्यांपाशी येऊ शकता. इथून पुढे आपण पाहणार आहोत सातमाळ रांगेत असलेल्या हातगड किल्ल्याची माहिती. तर या किल्ल्याला टोटल 4 प्रवेशद्वार आहेत. थोड्याच पायऱ्या चढून आपण पोचतो पहिल्या प्रवेशद्वाराकडे आणि तिथे आपल्याला एक शरभशिल्प आणि एक शिलालेख पाहायला मिळतो. शरभशिल्प म्हणजे नेमकं काय असतं? आपण अनेकदा काही किल्ल्यांवर द्वारशिल्प पाहतात, त्यामध्ये गणेश असतो आणि शरभ असतात. शरभ म्हणजे नेमकं काय? तर हा एक काल्पनिक प्राणी असतो ज्याला शरीर तर सिंहाचं असतं, पण मात्र चेहरा हा एक काल्पनिक प्रकारचा असतो आणि त्यांनाच शरभशिल्प असं म्हटलं जातं. आणि आपल्याला इथे काही शिलालेख सुद्धा पाहावयास मिळतात. सध्या तरी थोडा ढासळलेला आहे, त्यामुळे तुम्ही नीट बघू शकतात. हा बघा, आणि थोडा पुढे चालत गेल्यानंतर हा आहे आपल्या गडाचा दुसरा दरवाजा. आणि जेव्हा तुम्ही या गडावर दरवाजामध्ये दुसऱ्या दरवाजाकडे जात असेल तेव्हा तुम्हाला इथे पाण्याचे टाके आणि इथे गुफा बघायला भेटतात. तुम्हाला दाखवते का? तुम्ही हे जे बघतायत हे पाण्याचे कुंड आहेत. तुम्ही गेले आतमध्ये? नाही, वरतून जागा जायला आरामात आरामात. तर आता आपण सगळे चाललेले आहेत गुफेमध्ये. हां, तर हे जे आहे तुम्ही जे बघताय हे पाण्याचे कुंड आहेत. आता सध्या तरी ते पाणी नाही, कारण पूर्ण सुकलं आहे. खोल आहे, दिसतंय ना? आपली लाईट आणली प्रफुल इकडे पण आहे. असंच या गडावर खूप तळे आहेत, पाण्याचे तळे खूप आहेत आणि फिरण्यासारखं खूप आहे ते. आणि तुम्हाला इथे शिलालेख सुद्धा बघायला भेटणार. आणि इथेच तुम्हाला गणेशजीचं शिल्प भेटेल आणि आपले बजरंगबली, जय हनुमान. तर मग चला आता पुढे जाऊया आपण. आता तुम्ही जो बघितला तो हा तिसरा दरवाजा होता. आता जो आपल्या पुढे आहे हा तुम्ही बघू शकता, तो आहे आजचा चौथा दरवाजा. शिलालेख इकडे आहे ना? अजून एक इथे शिलालेख आहे, पण आपण तो शिलालेख बघण्यासाठी किल्ला जेव्हा आपण पूर्णपणे फिरू त्यानंतर लास्टला आपण जो इथूनचा मेन शिलालेख आहे तो आपण बघण्यासाठी येऊया. तर हा आहे गडाचा चौथा दरवाजा. आणि जसे तुम्ही चौथ्या दरवाजामधून वरती येणार तसं तुम्हाला गडाची तटबंदी, तुम्हाला पूर्ण गडाचा परिसर दिसणार येतो. हे बघा, हे तुम्ही माझ्या पाठी बघताय हे सगळं गडाची तटबंदी आहे. हे बघा, तुम्ही इथून थोडीफार किल्ल्याची तटबंदी बघू शकता. तुम्हाला एक दाखवतो. आणि जो या साईडला आहे आपल्या लेफ्ट साईडला तो शिवमंदिर आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता ती तटबंदी आहे. सध्या तरी थोडीफार तटबंदी जी आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे, पण तरीसुद्धा थोडीफार तटबंदी जी आहे ती शाबूत दिसते आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही जसं आता बघितलं असेल की आपण आता तटबंदीसुद्धा बघितली. तर तटबंदीच्या तुम्ही पूर्व दिशेला जेव्हा तुम्ही चालता त्या गडाच्या, तर इथे तुम्हाला 2 बुरुज दिसतात. तर ते बुरुज नसून ते कोठारे आहेत. तर हे जो तुम्ही माझ्या पाठी बघतायत ते धान्य कोठार आहे. हे जे तुम्ही आता बघतात आहेत ते धान्य कोठार आहे. आणि त्याच्या समोर आहे मुतपाक खाना आहे. हे बघा,
ही जी इमारत तुम्ही बघताय ती मुत्पाखानाची इमारत आहे. त्याच्याच खालील बाजूस एक तळं आहे. अजून त्याच्याच खालील बाजूस सुद्धा एक तळं आहे. मग आता आपण मुत्पाखानामध्ये जाऊन एकदा बघूया एक्झॅक्टली तिथं इमारतीचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे. आणि मुत्पाखानाच्या जवळच एक सुद्धा टाकी केलेली आहे. तर या गडावर एवढे म्हणजे खूप जास्त प्रमाणात टाके आहेत, तर असं आपण समजू शकतात की या गडावर कधी पाण्याची कमतरता जाणवली नसणार. तुम्ही जर बघितलं असेल की आपण आता मुत्पाखाना बघितला असेल, मुत्पाखानाच्या समोरच एक बुरुज दिसून येतो. बुरुज नसून तो किल्ल्याची तटबंदीवर दिसून येते. तर आपल्याला एक्झॅक्टली ते समजत नाही की काय आहे, पण तुम्ही हे बघू शकता. तर चला मग आता आपण जाऊया या किल्ल्याच्या निशाणकाठीकडे जी आपल्या समोर आहे. आणि ही सुद्धा तुम्ही ते तटबंदी बघू शकता जी थोडीफार शाबूत दिसतं आपल्याला इथे. तर ही आहे किल्ल्याची निशाणकाठी. इथून हा पूर्णपणे गाव दिसून येतो जो आहे बोरगावमध्ये जो किल्ला आहे. या किल्ल्याचा जो उपयोग आहे तो मोस्टली आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा. 16व्या शतकात बुरान निजामशहाने जिंकून घेतलेल्या 58 किल्ल्यांच्या यादीत याचा हाटका असा उल्लेख असण्याची माहिती मिळते. पेशवाईत हा किल्ला मराठ्यांकडे होता. हातकडवाडी हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. निसर्ग संपन्न असा या गावात पेशवेकालीन घोड्यांच्या बागा तसेच पाण्याचे कुंड पाहावयास मिळतात. या गावातील वन पर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावरील शिल्प आणि शिलालेख लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या तटबंदीच्या बाहेर छोटा सपाट बाग आहे. राणीचा बाग म्हणून तो स्थानिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. किल्लेदाराचे घर, पेशवेकालीन ध्वजस्तंभ अशा अनेक प्राचीन वास्तू आणि वस्तू तत्कालीन काळाचे दर्शन घडवतात. गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला सन 1663 मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला आपल्या ताब्यात असणे गरजेचे असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी गोगाजी मोरेंना पाठवून ताब्यात मिळविल्याचे स्पष्ट होते. गोगाजीराव मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हदगड परिसरातील 12 गावांची देशमुखी दिली होती. त्यानंतरच्या उल्लेखानुसार 1688 मध्ये हसन अली खानाने हा किल्ला पुन्हा ताब्यात मिळवला. याच दरम्यान किल्लेदार गोगाजीराव मोरे यांचा मृत्यू झाला असावा, त्यामुळे त्यांची समाधी गावात आहे. आणि आपण जे पहिला एक मुद्राबाग बघितलं तिथूनच तुम्ही जी मुद्राबागची जी इमारती बघू शकता तिच्याच एकदम या म्हणजे तुम्ही जर त्या साईडून येत असेल तर तुम्हाला वरतून चालताना तुमच्या डाव्या साईडला एक अजून इमारत दिसेल. तर ही तुम्ही माझ्या पाठी ती बघू शकता. ते त्या टाईमचं होतं दारूखाना होतं. तर बघूया दारूखाना कसा आहे. तर हे आहे त्या टाईमचं दारूखाना. दारू कोठार किंवा दारू खाणं तुम्ही बोलू शकता. तिथे बारूद वगैरे ठेवायचे मोस्टली. चला मग आता आपण खालच्या दिशेने जाऊया किल्ल्याच्या. या तळ्याच्याच बाजूनी खाली जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. तर इथून तुम्ही खाली गेल्यानंतर इथे अजून मोठं पाण्याचं तळं आहे पूर्ण, जे तुम्हाला मी वरतून सुद्धा दाखवलं असेल. हे बघा. हा नक्की काय तळं आहे की तळं वाटत नाही ना? पाण्याची टाकीच आहे. तळाच वाटतो कारण ती हा मध्ये पिलर असतात ना तळ्याच्या, पण ते शेवटी त्याने काय दगड काढण्याकरता त्याने काय नाही सांगितलं. नाही काहीतरी बोललाय आणि हा पाण्यातच
आपण शिवमंदिर बघितलं असेल. त्या शिवमंदिराच्या एकदम समोरच खालच्या बाजूला आल्यास तिथे तुम्हाला शिड्याने थोडं खाली यावं लागतं आणि तिथे अशी एक छोटीशी तटबंदी आहे. आणि तिथून खाली आल्यानंतर तर असं काही गडावरून असा काही नजारा दिसतो. हे बघा, आपले सगळे मित्रमंडळी मजा घेत असताना पडला असतात मी. आणि तिथून तुम्ही आल्यानंतर इथे तुम्ही आपल्या पाठी बघू शकता. इथे पीर बाबाची समाधी आहे. हे बघा, संयुक्त वन व्यवस्थापक समिती हदगड. इथून हा गाव दिसतो आणि इथून असं काही नजारा आणि ही समाधी आणि आपले हे मित्र. तर तुम्ही आता बघितलं असेल की आपला आता पूर्णपणे किल्ला वगैरे बघून झालेला आहे. आणि जेव्हा मी स्टार्टिंगला सांगितलं 3रा आणि 4थ्या दरवाजाच्या मध्ये एक रस्ता जातो, तो शिलालेखाकडे जातो. तर 3रा दरवाजा इथून आहे, ठीक आहे. 3रा दरवाजा हा आहे आणि 4था दरवाजा तुम्ही इथे बघू शकता. इथे त्याच्या मधोमधच हा रस्ता आहे, ते शिलालेखाकडे जातो. जेव्हा तुम्ही कधी या किल्ल्यावर व्हिजिट करणार असाल तर या शिलालेखाकडे नक्की जावा. तर चला आता आपण जाऊया आणि तुम्हाला या शिलालेखाबद्दल पूर्णपणे माहिती देतो. हे बघा 4था दरवाजा. तर हा असा इथून खालून रस्ता आहे. हे बघा, इथे जातो डायरेक्टली हा रस्ता. महाराष्ट्रातील अतिदुर्गम अशा हदगड किल्ल्यावर तब्बल 469 वर्षापूर्वीचा देवनागरी लिपीतील शिलालेख सापडला आहे. यामध्ये बागुलवंशी राजाचा पराक्रमी आणि या किल्ल्याचा जाज्वल्य इतिहास उजेडात आला आहे. वहिवाट नसलेल्या ठिकाणावर असलेल्या देवनागरी लिपीत कोरलेल्या संस्कृत भाषेतला तब्बल 16 ओळींचा हा शिलालेख आहे. त्या जागेवर उभे राहिले असता शिलालेख हा जमिनीपासून 6.5 फूट उंचीवर आहे. अधिक शोध घेतला असता संपूर्ण महाराष्ट्रातील देवनागरी भाषेतला हा सगळ्यात मोठा शिलालेख असल्याचे कळते. शिलालेख कोरीव प्रकारातला असून सदर शिलालेख किल्ल्यावरच्या वापरात नसलेल्या अवघड अशा जागेवर उभ्या कातळांच्या एका भिंतीवर आजही सुस्पष्ट स्थितीत दिसून येतो. या शिलालेखावर सुदर्शन कुलथे यांनी अधिक संशोधन केले. यावरून हा शिलालेख शालिवाहन शके 1469 सालचा आषाढ महिन्यात शय एकादशीला कोरलेला आहे. सुमारे 500 वर्ष जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांचा पराक्रमाबद्दल ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलान प्रांतातील राष्ट्रधोर वंशीय बागुलराजे यांचा विजयाचा आशय आहे. बागुल वंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी नगर निजामाच्या ताब्यातून हातगड किल्ल्याचा वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळला. 16व्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरान निजामशाह हा या भागातला राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेल्या मुक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंश भैरवसेन राजाचा पराक्रम होता, हे या शिलालेखावरून स्पष्ट होते. बागुलवंशीय राजाचा दरबारी असलेला रुद्रकवी विचरित राष्ट्रध्वंश महाकाव्य या ग्रंथात भैरवसेन यांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. यावरून हातगड विषयी या शिलालेखातील मजकूरला अधिक पुष्टी मिळाली आहे. आता आपण वाचूया शिलालेखावरील मजकूर. स्वस्तिश्री नृप विक्रमाक्रस ती शाळीवाहन सके 1469 संवत्सरे आषाढशय 11 भौम्यतदित महाराजा विराजपौढ प्रताप चक्रवर्ती वेद मार्ग प्रवर्तक आचार परायण सारासार विचारक प्रताप नारायण धर्मधुरीन सकळ वेद शास्त्र कोविद राष्ट्रोत बागुल मुकुट मणिवा श्रीमान ब्रह्मकुळ प्रदीप श्री महादेव सुत तपस्वी परित श्री राजा धीराज भैरव सेन राजा जबळ पराक्रमे हातगा
दुर्ग वेढा घालून निजाम 6 पासून घेतला विजयी भव. तर तुम्ही आता शिलालेखाबद्दल माहिती वगैरे ऐकलंच ना. शिलालेखाच्या लेफ्ट साईडला तिथे काही व्यंगचित्र आहेत, ते तुम्हाला इथं दाखवतो. हे बघा, दिसतं तितकी माहीत नाही तुम्हाला. बघा, तुम्हाला कोरलेला थोडाफार काही दिसत असेल. हे बघा, इथे साप आहे, इथे बाजूचा दिल आहे, इथे घोडे आहेत. नक्की हे कोणी काढलेत माहीत नाही. आधी पहिल्याच्या मनवानी काढले की आत्ताच्या मनवानी काढले ते समजत नाही. त्या साईडला पण आहे काय? हो. इथे निशाण आहेत, दिसतात तुम्हाला. चित्र विचित्र आहे जरा. थोडे चित्र विचित्र आहेत, पण ठीक आहे, तुम्ही बघू शकतात. तुम्ही बघितलं असेल की आता तुम्हाला मी पूर्ण या गडाबद्दल माहिती वगैरे सांगितली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या गडाचा इतिहास कसा वाटला आणि तुमची जी माहिती होती ती कशी वाटली. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.